आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय विजयदादा पाटील साहेब, आपले कार्यक्रमाला लाभलेले मुख्य मार्गदर्शक माननीय प्राचार्य जोगेंद्र कवाडे सर, आपल्या कार्यक्रमाचे उद्घाटक माननीय भाई जयदीप कवाडे साहेब आणि मंचावर उपस्थित सर्व मान्यवर व इथे उपस्थित असलेले सर्व कामगार बंधू आणि भगिनींनो, आज हा राष्ट्रीय मजदूर सेनेमार्फत जो उपक्रम राबवण्यात येत आहे, हा कार्यक्रम अतिशय स्तुत्य आणि वाखाणण्यासारखा आहे आणि अनुकरणीय आहे। याचं कारण काय, तर आजची परिस्थिती अशी आहे की जवळपास 93% कामगार हा जो आहे हा असंघटित आहे आणि आजपर्यंत देशामध्ये जेवढेही स्वतंत्र झाल्यानंतर जेवढेही क्रांती झाल्या आहे, कामगार क्रांती झाल्या आहे, त्यातून कामगारांसाठी जे विविध कायदे अस्तित्वात आले, परंतु याची माहिती असंघटित कामगारांपर्यंत पोहोचवल्या गेलेली नाही किंवा त्यांच्यापर्यंतही पोहोचवल्या जात नाही आणि त्यामुळे मालकांकडून त्यांची सतत पिळवणूक होत असते। परंतु कामगारांच्या हिताची माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचविणे, त्यांचे किमान मूलभूत हक्क काय आहे हे सांगण्यासाठी बोटावर मोजण्या इतक्या संघटना आज अस्तित्वात आहेत आणि ते बोटावर मोजण्या इतक्या संघटना काम करताना दिसतात। त्यातलीच एक संघटना म्हणजे आपली राष्ट्रीय मजदूर सेना। त्यामुळे राष्ट्रीय मजदूर सेनेमार्फत हा जो उपक्रम आहे हा वाखाणण्यासारखा आहे, परंतु नुसते संघटनेचे उपक्रम हे वाखाणण्यासारखे आहे असं म्हणून उपयोग नाही, तर त्यात आपले जेवढे असंघटित कामगार बंधू आहे यांचा सहभागसुद्धा तेवढाच महत्त्वाचा असतो। आज सध्याचे चित्र असे दिसते की ज्या बोटावर मोजणाऱ्या कामगार संघटना आहेत, त्यांचे जे पदाधिकारी आहेत ते फक्त स्वतःच्या फायद्यासाठीच काम करतात असं दिसून येतं। त्यांना कामगारांच्या प्रश्नांबद्दल काही पडलेलं नसतं। जेव्हाही काही कामगारांवर संकट येते तेव्हा त्यातून आपल्याला कसे पैसे मिळवता येतील एवढंच त्यांचे प्रयत्न असतात, असं चित्र सध्याच्या परिस्थितीत आहे। परंतु आपली ही राष्ट्रीय मजदूर सेना ही अशी एकमेव संघटना आहे, या संघटनेशी मी मागील 3 वर्षापासून जुळलेलो आहे आणि या 3 वर्षामध्ये मी असा अनुभव घेतलेला आहे की जेव्हाही कामगारांचे काही प्रश्न उद्भवतात तेव्हा कोणताही मागचा पुढचा विचार न करता ही संघटना त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहते। त्याच्यासाठी मग आंदोलन करायची परिस्थिती असो किंवा मग न्यायालयामार्फत जेही काही करावं लागतं ते सगळं राष्ट्रीय मजदूर सेना पैशाचा कोणताही विचार न करता करत असते। आणि मग ते दुग्ध व्यवसाय विकास संस्थेत काम करणारे 17 कामगार यांना सेवेत कायम करून त्यांना सेवेचे लाभ आणि पेन्शन मिळवून देणे असो किंवा कोटक महिंद्रा बँकेत येथे सिक्युरिटी गार्ड म्हणून काम करणाऱ्या 24 कामगारांना जेव्हा नोकरीवरून काढण्याची पाळी आली होती तेव्हा त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून या राष्ट्रीय मजदूर सेनेने त्यांना आज सेवेत नोकरीमध्ये कायम ठेवलेले आहे। तसेच HDFC बँकेमध्ये काम करणारे 12 कामगार असो किंवा MSEB मध्ये काम करणारे असंघटित कामगार असो, यांच्या पाठीशी उभे राहून आपले माननीय विजयदादा पाटील साहेब हे नेहमीच कोर्टापर्यंत लढा देऊन त्यांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करत असतात। त्यामुळे अशा संघटनेला जास्तीत जास्त प्रमाणात जे असंघटित कामगार आहे यांनी जुळवून मजबूत करणे हे फार गरजेचे आहे आणि हे आजच्या परिस्थितीनुसार फार महत्त्वाचं आहे। कारण केंद्रातील जी सरकार आहे ही कामगार विरोधी असून मालकांच्या फायद्यासाठीच काम करते। त्यामुळे केंद्र सरकारने नवीन 4 कायदे कामगार विरोधी आणण्याचा थाट मांडलेला आहे। आता हे जे 4 कामगार कायदे आहेत, हे कायदे जर अस्तित्वात आले तर नुसते कामगारच नाही तर कामगार संघटनासुद्धा आहे त्यांचेसुद्धा स्थान कमकुवत होणार आहे। कारण हे करत असताना 44 जुने कायदे रद्द केले गेले आहेत आणि या 4 कामगार संहितांमध्ये 29 कामगार कायदे संहिताबद्ध करण्यात आलेले आहेत। आता हे 4 कायदे काय आहेत, मजुरी, औद्योगिक संबंध, व्यावसायिक सुरक्षितता, आरोग्य व कार्यसिद्धी आणि सामाजिक संरक्षण अशा 4 श्रम संहिता सादर करणारे हे 4 कायदे, या कायद्यांना सध्या लागू असलेले 44 कायदे रद्द केले आहे। संख्येने जास्त असलेल्या कायद्यांमध्ये सुसूत्रता आणणे हे कारण मोदी सरकार जरी देत असले तरी खरं कारण हे आहे की मालकांना कामगारांच्या पिळवणुकीसाठी खुली सूट देणे। अगोदरच्या कायद्यांमध्ये असलेल्या अनेक तरतुदी या कायद्यांमध्ये वगळल्या गेल्या आहेत।
सोबतच या कायद्यांद्वारे कामगारांच्या वेतनात कपात, कामाचे तास वाढवणे, मनमानी शर्ती लादणे हे मालकांना शक्य होईल याची पुरेपूर सोय करण्यात आलेली आहे. आता जो सगळ्यात पहिला कायदा जो आहे मजुरांसाठी वेजेस जो मिळतो, पगार जो मिळतो त्याच्यासाठीचा हा कोड आहे. यामध्ये असं आहे, जेव्हा या कोडवरती जेव्हा चर्चा करण्यात आली होती संसदेमध्ये, त्यावेळेस जे श्रममंत्री आहेत केंद्र सरकारचे, यांनी असे सांगितले होते की मजुरांना 148 रुपये प्रतिदिवस इतकी कमी पगार जो आहे तो पुरेसा आहे. आता असं जर आपण पकडलं तर महिन्याला फक्त 4,628 रुपये मजुरी मिळेल. तर ही मजुरी पुरेशी आहे का? आता मोदी सरकार इकडे एक प्रकारे सांगत आहे की याच्यासाठी हे जे पगार आहे हे ठरवण्यासाठी एक वेगळी समिती बसवली जाईल. इतकेच नाही तर किमान मजुरी आता कामगारांच्या गरजेनुसार न ठरता कामगारांच्या वेळेनुसार, म्हणजे ते किती वेळ काम करतील आणि किती प्रमाणात ते काम करतील याच्यावरून त्यांचा पगार किती राहील हे ठरला जाईल. महागाई तर ही रोजच वाढत आहे, परंतु किमान वेतनाचा दर दरवर्षीसुद्धा नाही तर 5 वर्षांनी वाढवावा असं या मजुरी कोड ऑन वेजेसमध्ये सांगण्यात आलेलं आहे. याच्यामध्ये विविध कारणं सांगून कामगारांचे पैसे पण कापण्याचे अधिकार या कायद्यामध्ये देण्यात आलेले आहे सरकारला. यापुढे जाऊन या कायद्यानुसार ओव्हरटाईमची कल्पनासुद्धा संपवण्यात आलेली आहे. पहिले जुन्या कायद्यांमध्ये जर ओव्हरटाईम केलं तर त्याचे डबल पगार मिळत होता, जेवढे पगार असेल त्याचा डबल एका दिवसाचे पगार मिळत होते. परंतु या नवीन कायद्यामध्ये हे सुद्धा बंद करण्यात आलेले आहे. आणि त्यासाठी त्यांनी काय कारण सांगितलं आहे की पूरक काम आणि अनिरंतर काम अशा शब्दांचा वापर करून जास्त काम करवण्याची तरतूद या कायद्यांमध्ये करण्यात आलेली आहे. परंतु त्यासाठी अतिरिक्त मजुरी देण्याची हे हटवण्यात आलेलं आहे याच्यातून. आणि या कायद्यांमध्ये पहिले जुन्या कायद्यांमध्ये कुशल, अकुशल आणि अर्धकुशल अशी श्रेणी होती. ही श्रेणीसुद्धा याच्यातून हटवण्यात आली आहे. त्याच्यामुळे कुशल असो, अर्धकुशल असो किंवा अकुशल असो या सगळ्यांना एकच मजुरी मिळेल अशी सोय या कायद्यांमध्ये करण्यात आलेली आहे. पहिले कामगारांना बोनस मिळत होता, ती बोनस ही संकल्पनासुद्धा या कायद्यातून काढण्यात आलेली आहे. त्याच्यामुळे हा जो कायदा आहे हा पूर्णपणे कामगारांच्या विरोधात आहे. आता दुसरा कायदा आहे आणणार आहे या 4 पैकी, त्याच्यात आहे व्यावसायिक सुरक्षितता, आरोग्य व कार्यस्थिती संहिता. आता कामगारांना कामाच्या जागी पुरेशी सुरक्षितता असली पाहिजे आणि कामगारांच्या आरोग्याची काळजी केली गेली पाहिजे असा दिसायला उदात्त उद्दिष्टाने हा कायदा प्रस्तावित असला तरी यामध्ये कामगारांना वास्तवात काहीच नाही. 10 पेक्षा जास्त कामगार जर एका कारखान्यात काम करत असतील त्यांनाच हा कायदा लागू होणार आहे. आता मग जे बाकी छोटे छोटे कारखाने आहेत किंवा छोटे उद्योग आहेत त्यांच्यासाठी हा कायदा लागू होणार नाही. त्याच्यामुळे या छोट्या उद्योगांमध्ये जे काम करतात त्या मजुरांना हा कायदा लागू होणार नाही. आता या कायद्यामध्ये सुद्धा असंही सुद्धा सांगण्यात आलेलं आहे की जर एखादा ठेकेदाराला अटीची पूर्तता न करता सुद्धा विशिष्ट कामाची परवानगी देण्याचे स्वातंत्र्य या कायद्यामध्ये देण्यात आलेलं आहे. आता तिसरा जो कायदा याच्यात येणार आहे तो आहे सामाजिक संरक्षण संहिता. आता यामध्ये सामाजिक संरक्षण संहिता म्हणजे काय तर कामाच्या जागेपलीकडे कामगारांच्या सामाजिक जीवनाचा सुरक्षिततेकरता तरतुदींबद्दल बोलले गेलेले आहे. आता याच्यामध्ये काय होतं, पहिले ESIC होतं, PF होतं, आरोग्य विमा होता, पेन्शन होता, अशा तरतुदी जुन्या कायद्यामध्ये होत्या. परंतु याचे फायदे 93% असंघटित कामगारांना आजपर्यंत भेटला गेलेले नाही आहे. त्याच्यामुळे आजार असो, अपघात असो, म्हातारपण असो यामध्ये कामगारांना कधीही त्याचा फायदा झालेला नाही अशा परिस्थितीत. त्यामुळे मोठमोठ्या कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या कामगारांनाही यापैकी अनेक सुविधांपासून वंचित राहावे लागत आहे. नवीन कायद्यामध्ये जे आपले संघटना आहेत, आता छोट्या ज्या संघटना असतात किंवा ट्रेड युनियन, आता मगाशी साहेबांनी सांगितले की फक्त आपल्या पूर्ण भारतात 3च संघटना आहेत, परंतु अशा छोट्या मोठ्या बाकीसुद्धा संघटना आहेत की जे काम करत असतात. तर अशा या ज्या संघटना आहेत त्यांना या नवीन कायद्यामध्ये कोणतेही अधिकार नाही. आणि त्याच्यामुळे ह्या ज्या ट्रेड युनियन्स आहेत ह्या कोणत्याही मालकासोबत चर्चा करू शकणार नाही किंवा जर कामगाराविरुद्ध काही अन्याय झाला असेल तर त्याची बाजू ते कधीही मांडू शकणार नाही. त्याच्यामुळे सरकार हा प्रयत्न करत आहे की कामगारांची बाजू मांडण्यासाठी जे संघटना आहेत, मजबूत संघटना आहेत, त्यांना याच्यातून दूर करावं असा सरकारचा प्रयत्न आहे. आता तिसरा जो आहे औद्योगिक संबंध संहिता.
आता याच्यामध्ये काय, कामगार आणि मालक याच्यातले संबंध चांगले असावे याच्यासाठी हा कायदा आहे असं दिसून येतं. परंतु मालक आणि कामगार यांचे हित एकच असू शकत नाही. आता या कायद्यामध्ये काय आहे, मालकांशी सामूहिकरित्या वाटाघाटी करणे, मालकांनी मनमर्जीने कामावरून काढून टाकण्यापासून संरक्षण, संपाचा अधिकार असे अनेक अधिकार कामगार वर्गाने शतकभराच्या दीर्घ संघर्षाने मिळवले होते. पण आता या कायद्यामध्ये हे सगळे अधिकार काढून टाकण्यात आलेले आहेत. त्याच्यामुळे जर तुम्हाला संप करायचा असेल तर पहिले तीन नोटीस द्यावी लागत होती, पण आता ती तरतूदसुद्धा बंद करण्यात आली आहे. जर तुमची कोर्टात कोणती केस प्रलंबित असेल, संपासंबंधात जर मालकाने केस केली असेल तर तुम्ही संप करू शकत नाही, अशी तरतूद या कायद्यामध्ये करण्यात आलेली आहे. आता आणखी सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, केंद्र सरकार काय करून राहिलेली आहे, ह्या नवीन कायद्यांमध्ये पहिले आपण जर पदं उपलब्ध असेल तर आपण परमनंट म्हणून त्या पदावरती काम करू शकत होतो. पण आता केंद्र सरकार काय करून राहिले की ही संकल्पना बंद करत आहे आणि सगळ्या ठिकाणी फक्त ठेकेदारी पद्धतीनेच पदं भरण्यात यावी अशी तरतूद या कायद्यांमध्ये करण्यात आलेली आहे. आणि त्या पद्धतीला आता असं नाव दिलेलं आहे फिक्स्ड टर्म एम्प्लॉयमेंट. आणि त्याच्यामध्ये फक्त तुम्हाला 3 महिने, 6 महिने, 9 महिने असेच आदेश मिळतील आणि ती ठेकेदारामार्फत मिळतील. त्याच्यामुळे काय झालेलं आहे, आता जसं 17 कामगारांना दूध डेअरीमध्ये परमनंट करण्यात आलं होतं, आता ही तरतूदच या कायद्यातून काढून टाकण्यात आली आहे. त्यामुळे तुम्ही परमनंट म्हणून कधीही कुठे काम करू शकणार नाही आणि त्याच्यामुळे तुम्हाला परमनंटचे जे बेनिफिट असतात ते कधीच कामगाराला मिळू नये आणि अत्यल्प मजुरीमध्ये त्याच्याकडून कसे काम करून घ्यावे आणि त्याच्यावर कसे अत्याचार करावे असंच या कायद्यांमध्ये सुचवण्यात आलेलं आहे. त्याच्यामुळे हे जे सगळे कायदे आहे हे संपूर्णपणे कामगारांचे विरोधी आहे आणि त्याच्यामुळे आपली जी युनियन आहे अशा युनियनला किंवा संघटनेला खंबीरपणे पाठिंबा देऊन हे कायदे अस्तित्वात येऊ नये आणि हे रद्द करण्यात यावे यासाठी मागणी करण्यासाठी सगळ्यांनी पाठिंबा द्यावा. एवढंच बोलून मी आपले 2 शब्द संपवतो. अनेक आयोग तयार झालेत आणि हे होत असताना संविधानामध्ये त्याची नोंद करण्यात आली. परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कामगार मंत्री असताना, मजूर मंत्री असताना त्यांनी मजुराच्या प्रश्नावरती, कारण की ते मजूर वर्गातून, सर्व मंडळी मजूर वर्गातून होती, त्यामध्ये सर्वच कामगार संघटित नव्हते आणि म्हणून कामगारांनी एकत्रित यावं, आपला लढा द्यावा आणि आपल्या न्याय हक्काच्या मागण्या आपण पूर्ण करून घ्याव्यात. यासाठी संविधानामध्ये अनुच्छेद 14, अनुच्छेद 16 अशा अनेक अनुच्छेदाचं त्यांनी त्यामध्ये निर्मिती केली आणि त्यामध्ये संकलन केलं आणि त्यामध्ये अनुच्छेदामध्ये त्यांचा तो कायदा तयार केला. आणि हे करीत असताना की आमच्या कामगार बांधवांनी 8 तास दिवसाला 8 तास काम करावं, आठवड्याला 48 तास काम करावं, त्याच्यावरती करू नये. पण पुंजीपती लोकांचं एक वेगळं काम होतं की ज्यांनी या कामगारांना नागवण्याचं, त्यांचा गुलामासारखं वागणूक देण्याचं काम करीत होते. आणि हे करीत असताना परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या भावनेचा विचार केला, कामगाराच्या माणुसकीचा विचार केला की या गरीब माणसाला नागवण्याचं काम करताना गुलाम बनवण्याचं काम हे पुंजीपती करता आहेत आणि म्हणून कायद्यामध्ये त्याची तरतूद केली. आणि तरतूद करीत असताना या भारत देशाला आंतरराष्ट्रीय लेबर ऑर्गनायझेशनचा देश त्याच्यामध्ये सम्मिलित केलं आणि या मजुरांच्या समस्या त्या ऑर्गनायझेशनच्या माध्यमातून आपली घटना आणि त्यांची घटना असा समन्वय साधण्यात आला आणि तेव्हापासून या भारतातील सर्व कामगारांच्या समस्याला कमीत कमी जाण आली, त्याची विचार करण्यात आला. परंतु गेल्या काही वर्षाआधी, आता काही वर्षाआधी या देशामध्ये कामगारांच्या, असंघटित कामगारांना काही किंमतच नव्हती. कामगारांच्या समस्यांची जाण घेणं बंद झालं. 44 कायदे होते कामगारांचे, त्या 44 कायद्यांना 4 कायद्यामध्ये रूपांतरित करण्यात आलं आणि हे करत असताना त्यातील 15 कायदे, 44 मधील 15 कायदे हे निरस्त करण्यात आले, ते काढून टाकण्यात आले.
आणि त्यानंतर राहिलेले 29 कायद्याचं रूपांतर 4 कायद्यामध्ये या सरकारने केलं आणि या ठिकाणी नंतर खरा खेळ सुरू झाला तो या असंघटित कामगारांना नागवण्याचा आणि त्याला गुलाम बनवण्याचा एक धंदा सुरू झाला. आणि हे होत असताना 4 कायदे करून पुंजीपतीच्या फायद्याचे काम करण्याचा सरकारनं धोरण आखलं आणि मग तेव्हापासून 19 पासून 19ला तो कायदा अंमलात आला आणि जे कायदे कामगाराच्या विरोधात आहेत ते कायदे कामगाराच्या फायद्याचे कसं दाखवण्याचा प्रयत्न या सरकारच्या माध्यमातून करण्यात आला. आणि म्हणून आज गरज आहे विजय भाऊ पाटील साहेबांसारख्या माणसाची. आता कास्ट्राईबचे नेते बोलले या ठिकाणी आपल्याला बरेच समस्या अनेक आंदोलन केली त्यांनी केली आणि करता आहेत. आम्ही त्यांच्या सोबत आहोत. अनेकांना न्याय मिळाला, काही लोकांना न्याय मिळाला नसेल पण न्याय मिळालेला नाही. पण सरकारने धोरण आखलं त्या धोरणाचा आपल्याला प्रतिकार करावा लागणार आहे. कारण सरकारने प्रायव्हेट सेक्टरकडे वळवलं आणि ज्या ठिकाणी कामगारांनी जर काम केलं 280 दिवस 300 दिवसानंतर त्याला परमनंट करावं लागत होतं. कुठलीही सरकारी कंपनी असो, कुठलीही औद्योगिक वसाहतीमधील वसाहत असो, त्यामध्ये त्या कामगाराला परमनंट करून त्याला सर्व मूलभूत सुविधा द्यावी लागत होत्या. पण प्रायव्हेटायझेशन करून लुटमार सुरू केली प्रत्येक ठिकाणी. आता आमच्या मित्रांनी सांगितलं एसटी महामंडळात भरती प्रायव्हेट, कुठल्याही ठिकाणी प्रायव्हेट ठेकेदारीने पद्धती सुरू झाली. काल परवा सोलर इंडस्ट्रीमध्ये एक मुलगा 3 कामगाराचा अपघात झाला. 6000 लोक काम करतात. कामावर जाता रात्रीची शिफ्ट असताना वादळाचा तडाख्याचं वादळ आलं, रोडवरती झाड पडलं, जुन्या गाडीचा लाईट कमजोर, ते मुलं गाडी घेऊन त्या झाडावर कोसळले. त्यापैकी एक मुलगा अत्यावस्थ झाला. आता नागपूरच्या दवाखान्यात आज मी त्यालाच भेटून आलो. कामगाराच्या हिताचं हे सरकार नाही, त्याच्यासाठी जाग्यावर आणण्यासाठी आपल्याकडे महामंडळाचे उपाध्यक्ष आहेत. साहेबांना मी नम्र विनंती करेन की कामगारांच्या हक्कासाठी आपल्या महामंडळामध्ये आणि या सरकारला थोडं आपण सांगावं, जेणेकरून जे प्रायव्हेटायझेशन होत आहे त्याला सरकार नियमितीकरण कसं करता येईल, सरकारी मध्ये भरत्या कशा करता येईल आणि कशा भरत्या होतील याकडे आपण लक्ष द्यावं. अनेक आंदोलन वेळ भरपूर आहे, बोलणारे वक्ते भरपूर आहे, मी जास्त बोलणार नाही. मंजिल हासिल होती है, मंजिल हासिल होती है अगर काबिल हो रहनुमा, मंजिल हासिल होती है अगर काबिल हो रहनुमा. आंधी अभी थम जाती है अगर जुनून से भरा हो कारवा, शेरों की फौज भी हार जाती है अगर सरफरोशी से हो सामना, इरादे हो बुलंद तो झुक जाता है आसमान, झुक जाता है आसमान. बांधवांनो, जास्त वेळ घेणार नाही, आम्हाला आपल्याला नेत्याची भाषणं ऐकायची आहे. पण एवढंच म्हणेन की आपण सर्वांनी सजग राहावं. या कामगार मेळाव्याच्या माध्यमातून आपण सर्वांनी पाटील साहेबांना मदत करावी. सर्व कामगारांनी एकत्रित यावं आणि एकजुटीचं दर्शन घडवून आपल्या न्याय हक्काच्या मागण्या आपण पूर्ण करण्यासाठी आपण झगडत राहावं आणि सरकारला जाब विचारावा. एवढंच बोलतं आणि आपली रजा घेतो. जय भीम, जय भारत, जय भीम. माननीय अमरदीप फुल्लेले साहेब कामठी यांना संघर्ष नायक प्रोफेसर जोगिंदर तवाडे साहेब सरसेनापती पुरस्कार. माननीय संपतराव नानूजी वाडई माननीय बैजनाथ चव्हाण साहेब कामठी, माननीय शाहबाज अनवर अंसारी साहब कामठी, प्रवीण दुर्योधन निष्णात साहेब कामठी,
रामसूरत बैजनाथ यादव, रामसूरत बैजनाथ यादव साहब नागपुर। शीतल बोरकर, माननीय राजेश मेश्राम साहेब नागपूर। सुनील शंभरकर, आनंद वाळके साहेब कामठी, आनंद खोब्रागडे साहेब नागपूर, आनंद खोब्रागडे जी। सुदाम हुमने साहेब बेलगाव कामठी, सुदाम हुमने साहेब बेलगाव कामठी। गौतम माटे साहेब कामठी, रामसूरत बैजनाथ यादव, गौतम माटे साहेब, मंगेश डाबरे, माननीय अनिताताई देशभरतार, विनोद भाऊ रामटेके, माननीय विनोद भाऊ रामटेके, अजय डोंगरे साहब कामठी, अजय डोंगरे साहेब, चित्राताई प्रमोद कुंभारे, चित्राताई प्रमोद कुंभारे, नितीन वासनिक साहेब कामगार नेता नागपूर, दिलीप पाटील साहेब नागपूर, धर्मेंद्र शंकरराव गणवीर, भीमराव रंगारी साहेब कामठी, राजेश गजबिये गुरुजी, शालिग्राम आळकरे गुरुजी, चंद्रशेखर मेश्राम साहेब कोराडी, विनोद बांबोडे साहेब नागपूर, अमोल डोंगरे साहेब, अमोल डोंगरे, सुनीताताई शेंडे, तेजराज गजबिये गुरुजी, सुचिता कोटांगले, मनोहर गणवीर साहेब कामठी, अजय भालेराव साहब कामठी, छायाताई गाडगे,
बच्चूलाल यादव, राजेश वाघाडे साहेब, नमस्कार दोस्तों, हमारे न्यूज चैनल न्यूज इंडिया को लाइक कीजिए, शेयर कीजिए, अनसब्सक्राइब कीजिए। हम मिलेंगे फिर। धन्यवाद।